नमस्कार शेतकरी बांधवांना, डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकच्या यूट्यूब चॅनलला आपले सर्वांचे स्वागत. आजचा व्हिडिओचा विषय घेऊन येत असताना चवळी पिकात आपण भरपूर असे उत्पन्न कसे घेऊ शकतो. म्हणजे एकंदरीत चवळी पिकात फुलातली आळी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, त्या संदर्भात आजचा व्हिडिओ देत आहोत. यासाठी आपण कोणतं अन्नद्रव्य व्यवस्थापन व कोणत्या फवारणी केल्या पाहिजे या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देणार आहोत. आपण ज्या शेतकऱ्याच्या प्लॉटमध्ये उभे आहोत त्या शेतकऱ्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू. काका, आपलं नाव सांगा. केरू दगडू खेडकर. जेवले नाही का? मोठ्याने बोला. केरू दगडू खेडकर, गाव रांजणगाव गणपती, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. मोबाईल नंबर 72 49 48 59 90. तुम्ही कोणती व्हरायटी ही? बबली. मित्रांनो, ही बबली व्हरायटीच्या आपण धरती सीडच्या बबली व्हरायटीच्या प्लॉटमध्ये आपण हा व्हिडिओ घेत आहोत. एकंदरीत ही व्हरायटी काहीतरी 5 का 6 महिने चालते काहीतरी ना? हो, 6 महिने. 6 महिने चालते. चवळी पिकात बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम येतात ते म्हणजे फुलातली आळी आणि जो पिवळा इतनासा ह्या देठापासून चिकट असा स्राव बाहेर येतो. हे बऱ्याचशा शेतकऱ्यांची विचारणा होती, सर यावर उपाय काय केले पाहिजे. या संदर्भात आजचा आपण व्हिडिओ देत आहोत. यासाठी आपल्याला कीटकनाशकच्या स्प्रेमध्ये कोणतं कीटकनाशक घेतलं पाहिजे या संदर्भात आजचा व्हिडिओ देत आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण जरा शेतकऱ्याचं हे घेऊ, मनोगत व्यक्त करू. दादा, काय अनुभव आला डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं तुम्ही मार्गदर्शन घेतलं? एकंदरीत काय वाटतं? याच्यामध्ये टोमॅटो पिकात घेतलं, काय अनुभव काय चवळीतला? चांगलं उत्पादन वाढलंय. तुम्हाला जे मोबाईलला जे शेड्यूल येतं काय वाटतं एकंदरीत? चांगलं. थोडे 50-60 किलोमीटर जरा दूर जावं लागतं काहीतरी औषध आणण्यासाठी. एवढंच लांब जावं लागतं औषध. इथं काय तुम्ही बोलले भेटत नाही ते औषध, मी रिकमेंड करतो. मित्रांनो, मी कोणत्याही कंपनीचं प्रमोशन करत नाही, पहिला मुद्दा. आणि हे मी औषध सांगतो जे स्वतः घरी ट्रायल घेऊनच जे आपण रिझल्ट भेटतो तेच आपण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. तर यामध्ये आपल्याला फुलातली आळी बऱ्याचशा शेतकऱ्यांच्या लक्षात येत नाही, त्यासाठी आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे. डेलिगेट 16 लिटरला 10 ml चा आपल्याला हा एक स्प्रे आपण घेऊ शकतो. ह्या शेंगाला शायनिंग, चकाकी, चमक वगैरे चांगली राहण्यासाठी आणि काळसर नाही पडले पाहिजे. काळे चट्ट्यात पडतात ह्या चवळीवरती, ते येऊ नये म्हणून आपल्याला बाहेरचं लोना एक्सपिरियन्स आपल्याला घ्यायचं 16 लिटर पंपाला 20 ml. कासुबी घ्यायचे धानुकाचं कासुबी घ्यायचे आपल्या धानुकाचं 16 लिटरला 25 ml. आणि फेम जे बाहेरचं कीटकनाशक आहे ते घ्यायचे आपल्याला 5 ml. हा एक आपल्याला स्प्रे तेवढाच फायदेशीर ठरू शकतो. जमिनीच्या माध्यमातून आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना आपल्याला ही फुलांची संख्या आणि भरघोस उत्पन्न घेण्यासाठी आपल्याला जमिनीच्या माध्यमातून अन्नद्रव्य व्यवस्थापन करायचे आहे. आयशेलचे 0-60-20 घ्यायचे आपल्याला एकरी 5 किलो. त्याच्यासोबत आपल्याला एलंगन ते ॲपल ड्रिप एकरी 2.5 लिटर हे दिल्यानंतर आपल्याला एक 6 ते 7 दिवसाच्या अंतराने चवळी पिकामध्ये अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना कॅल्शियम नायट्रेट बोरॉनचा हा एक आपला डोस देऊन घ्यायचा आहे. कॅल्शियम घ्यायचे आपल्याला 5 किलो, बोरॉन घ्यायचे 500 ग्रॅम. त्याच्यानंतर मुळ्यांमध्ये सायटोक्लोनिक लेवल वाढवण्यासाठी आणि ऑक्सिजन लेवल चांगली पद्धतीने टिकून ठेवण्यासाठी आपल्याला 05234 घ्यायचे आपल्याला 5 किलो. त्याच्यासोबत ग्राम सेतूचं जे सॉईल चार्जर घ्यायचे आपल्याला एकरी 3 लिटर. हा एक आपल्याला अन्नद्रव्य व्यवस्थापन तेवढंच फायदेशीर ठरणार. परत एकदा शेतकऱ्याला घेतो, मार्केटला गेल्यानंतर काय अनुभव येतो? मार्केटला गेल्यानंतर माल ऑर्डरच असते, ऑर्डर प्रमाणेच देतो आम्ही. वय किती आपलं? वय आहे 55 वर्ष. 55 वर्षात आणि एक साधारणतः तुम्ही 1 वर्षापासून डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकचं मार्गदर्शन घेता. काय अनुभव आला इथून मागचा आणि डॉक्टर समृद्धी ॲग्रोटेकच्या माध्यमातून केलेली शेती? तुम्ही याआधी टोमॅटो पिकात सुद्धा मार्गदर्शन घेतलेले, काय अनुभव? खर्च कमी होतो आणि उत्पादनात वाढ होते. उत्पादन कसं काय, क्वालिटी उत्पन्न भेटतं? काय वाटतं? उत्पादन भेटतं. आणि काय तुम्हाला बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम येतात, फुलातली आळी परिणामी ते एव्हरेजला मार खाती, नंतर ह्या देठातनं इथनं चिकट स्राव, बऱ्याचशा शेतकऱ्यांना जे प्रॉब्लेम येतात इथून चिकट स्राव होतो, असं काय आलं ना तुम्हाला अनुभव? नाही, आपल्याकडे तरी नाही आला आतापर्यंत. आम्ही पहिल्यांदाच घेतलेलं आहे ना. पहिल्यांदाच पीक घेतलंय.
आम्हीच रिकमेंड केलं तर सर, तुम्ही बोललेले, तुमचा बाई मुलगा आम्हाला बोललेला की सर आपण टोमॅटोची गोष्ट वेळ आहे ज्यामध्ये आपल्याला कोणतं पीक फायदेशीर ठरू शकतो. तर आम्ही त्यांना सांगितलेलं एक चवळी पीक हे तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो. काय अनुभव आहे एकंदरीत, नाही काय वाटतं? हा आहे, तोडायचा थोडासा त्रास होतो पण पीक आहे. काय खर्च जास्त आहे कमी आहे पिकाला? नाही, पिकाला खर्च कमीच आहे तसा, फवारणी वगैरे खताचा जास्त आहे पण फवारणीचा कमीच आहे. माल वगैरे कसं काय निघतो? क्वालिटी निघतोच आहे, पण आता हे एक 12-13 गुंठे क्षेत्र असेल ना, किती निघत उत्पन्न, किती किलो मध्ये? आठवड्यात 200 किलो पर्यंत निघतं. आठवड्यात 200? काय मार्केट आहे आता? 40 रुपये. म्हणजे एक 7 ते 8 म्हणजे आपला 1000 रुपये रोज आपल्याला डेली पडतोच आहे. व्हिडिओ शेतकरी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि चॅनलला प्रथम आला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. नमस्कार.